हा पालखी सोहळा आहे त्रिभुवन पालकाचा, हा आनंद सोहळा आहे ब्रह्मांड नायकाचा. जेव्हा त्रिभुवनाचे पालक ब्रह्मांडाचे स्वामी आपल्या भक्तांच्या भेटीसाठी आपल्या नगराची प्रदक्षिणा घ्यायला निघतात, जेव्हा स्वामी महाराज आपल्या भक्तांच्या आनंद सोहळ्यामध्ये बाहेर पडतात, तेव्हा या आनंद सोहळ्याला सीमा राहत नाही. प्रत्येक मुखावर आनंद, लहानांपासून मोठ्यापर्यंतचा उत्साह घेऊन महाराज स्वयं ब्रह्मभेट अर्थात दत्त महाराजांची भेट घेतात. तेव्हा मात्र डोळ्याचं पारणं फिटतं. महाराजांना छत्र चामराची झालेली सेवा, सेवेकरांनी घातलेल्या पायघड्या, केलेल्या अनेकविध सेवा घेऊन महाराज जेव्हा पुन्हा आपल्या श्री स्वामी समर्थ सेवा सदनामध्ये येतात, तेव्हा आनंदाला उच्चांक, आनंदाला परिसीमा राहत नाही. महाराजांचा आनंद सोहळा उघड्या डोळ्यांनी बघायला मिळणं, महाराजांची ही सेवा, महाराजांची ही आरती या डोळ्यांनी बघणं म्हणजे आयुष्याचं पारणं फिटण्यासारखं आहे. महाराज जन्मोजन्मी अशीच सेवा करून घ्या आणि आपले दास म्हणून आपल्या पायात घ्या. श्री स्वामी समर्थ.